सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. कैवल्यवासी परमपूजनीय गुरुवर्य बाबूराव दादा तळेगावकर यांच्या या दुःखद अशा जाण्याने आज शोकसंदेश देण्यासाठी मी त्यांचा एक शिष्य दयानंद महाजन माझे मनोगत व्यक्त करत आहे. दादांविषयी बोलताना, मनोगत व्यक्त करताना कुठल्या आठवणी सांगाव्या, कुठल्या किती सांगाव्या, कशा सांगाव्या, हा खूप मोठा प्रश्न किंवा एक थैमान डोक्यात माजलेलं दिसतं. अशा भरपूर आठवणी आहेत की ज्या दादांमुळे आमच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आहेत आणि त्या आठवणी वारंवार येत राहतील. अगदी दादांबद्दल सांगायचं झालं तर आम्हाला देवपूजा कशी करावी, आरतीला दादा नेहमी आवर्जून आम्हाला घेऊन जायचे. नाही गेलो तर घरी येऊन बोलवून घेऊन जायचे. इथपासून म्हणजे आमच्या लहानपणापासून दादांनी हे बाळकडू आम्हाला दिलं. मंदिराची गोडी, धर्माची गोडी, देवपूजेची गोडी ही दादांमुळेच आम्हाला लागली. म्हणजे एक प्रकारे दादा हे धर्माचरणाच्या बाबतीत किंवा पंथाचरणाच्या बाबतीत एक आमच्यासाठी महान असे मार्गदर्शक होते. अगदी लहान सहान शंकासुद्धा आम्ही दादांजवळ व्यक्त करायचो आणि दादा आम्हाला त्याचं शंकांचं निरसन करून द्यायचे. कधी काळी दादा कठोरही व्हायचे, कधी काळी नंतर लगेच दादा आपल्या प्रेमळ स्वभावाने, हळुवारपणे, मायेने आम्हाला समजूनही सांगायचे. असं दादांचं व्यक्तिमत्व माझ्या जीवनात एक नारळाप्रमाणे जितके वरून कठोर भासायचे तितकेच कदाचित त्यापेक्षा जास्त आतून ते मधुर आणि प्रेमळ असायचे. दादांच्या आठवणी सांगताना मला एक प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की मी 5वीत असताना दादांनी माझ्याकडून 15वा अध्याय घोकून घेतला आणि तिथून सुरुवात झाली ती दादांपासून ज्ञानार्जन करण्याची. खरं तर बोलताना म्हणजे काय बोलावं हेच सुचत नाही, पण तरीसुद्धा दादांकडून जे मार्गदर्शन आम्हाला लाभलं ते अतिशय मोलाचं आहे आणि ही ती पोकळी निर्माण झाली ती न भरून काढणारी आहे. काही दिवसापूर्वीच म्हणजे 21 तारखेला मला वाटतं जवळजवळ मी एक पेशंट म्हणजे माझे सासरे आजारी असल्यामुळे त्यांना घेऊन गोदावरी हॉस्पिटलला गेलो आणि त्यावेळी अचानक दादांची माझी भेट झाली. ती क्षणिक भेट 2 ते 5 मिनिटांची. दंडवत केला, ख्याली खुशाली विचारली, कसं वाटतं ते विचारलं. दादांचा आवाज जरा क्षीण झालेला भासला. रिपोर्ट्स यायचे आहेत वगैरे वगैरे असं त्यांनी काही सांगितलं. तब्येतीची काळजी घ्या वगैरे असं थोडंसं बोलणं झालं, पण नेमकं 2 ते 5 मिनिटांचं. पण काय माहीत होतं की हा जो संवाद आहे किंवा ही जी भेट आहे ही मनाला चटका लावणारी शेवटची भेट असेल, कदाचित आयुष्यभरासाठी आठवण ठेवणारी ती भेट. त्यानंतर दादांची भेट माझी झाली नाही आणि ही अशी बातमी आली, ती हृदयाला पिळवटून काढणारी बातमी. असो, आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, परंतु आमचा एक आधारस्तंभ, आमचा एक दीपस्तंभ जो धर्माच्या बाबतीत आम्हाला नेहमी प्रकाश आणि दिशा दर्शवणारा होता, तो मात्र देवाने आमच्याकडून हिरावून घेतला. या शोकप्रसंगी मी एवढीच प्रार्थना करेन की साधनदाता परमेश्वराने ह्या आमच्या दादांना, गुरुवर्यांना आपल्या कैवल्यधाम, आपला मोक्ष प्रेमपद द्यावं, ही ईश्वराचरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. दंडवत प्रणाम. पंचकृष्णं प्रणम्यादो लीलाविग्रहधारिणं
पवित्रमघहन्तारं चित्परं केवलं विभुं चित्परं केवलं विभुं। कैवल्यवासी परमपूजनीय परमादरणीय बाबूराज दादाजी तळेगावकर यांना जागतिक आजाराने जरी हिरावून घेतलं असलं तरी त्यांच्या आचारा विचारावर मात्र जगातील कोणतीही शक्ती घाला घालू शकत नाही। ज्या विचाराने बाबूदा आचारा विचाराचा हात धरून उठले त्याच आचारा विचाराने त्यांच्या देहांत झाला। संवत्सरच्या आश्रम मध्ये शिष्य सागरदादा तळेगावकर यांचे भविष्य चांगले घडावे या हेतूने प्रवेश करून दिला। त्यामुळे त्यांचा आणि आमचा अगदी जवळून योग आला आणि त्यामधून आम्हाला बारीक बारीक विधी आणि अविधीचे ज्ञान कसे आत्मसात करायचे हे बाबूदांच्या वक्तव्यातून आम्हाला नेहमीच प्रेरित करत होते। विधी कसा आचरावा आणि दोष कसा सांडावा हे त्यांच्या आचरणातून नेहमीच दिसले। काही माणसं अशी असतात की त्यांनी काही कोणाला शिकवण्याची गरज भासत नाही, त्यांच्याकडे पाहूनच काहीतरी घ्यावे असे प्रत्येकाला वाटते। असेच एक त्यापैकी बाबूदा होते। मार्गाविषयी असणारी प्रीती, साधनावर असणारी निष्ठा, क्रियेचा असणारा वाहू हे त्यांच्या ठिकाणी उच्च कोटीचे होते। कर्तव्यामध्ये कधीच कसूर करत नव्हते। असा हा धर्मदक्ष कर्तव्यनिष्ठ व्यक्ती आमच्या कायमची नजरेआड झाली। कैवल्याच्या दिशेने निघून गेले। एक आदर्श साधनवंत आम्हाला सोडून गेले। त्यांनी त्यांचा धर्मरूपी स्वार्थ साधला, आम्हाला मात्र चुटफूट लावून गेले। त्यांना परमेश्वर कैवल्यपद देतीलच यात शंका नाही, परंतु औपचारिकता करतो की त्यांना प्रभू कैवल्यपद देवो। मागे सागरदादा तळेगावकर आणि सोनीताई तळेगावकर आणि त्यांचा जो काही परिवार आहे यांना जे झालेले दुःख आहे ते सहन करण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्यांना देवो अशी श्रद्धांजली अर्पण श्रीकृष्ण ज्ञान मंदिर काळखोडे फाटा येथून व्यक्त करतो आणि माझे श्रद्धांजलीपर 2 शब्द संपवतो। सहजातो येन जातेन याती वंश समुन्नती परिवर्तनी संसारे मृत कोवा न जायते। या परिवर्तनशील संसारामध्ये उत्पन्न झालेला असा कोण आहे की ज्याचा मृत्यू होत नाही। मृत्यू हा सर्वांचाच होत असतो, परंतु ज्याच्या जन्माने कुळ उन्नतीला एवं गौरवाला प्राप्त होते खऱ्या अर्थाने त्याचा जन्म एक प्रकारचा सफळ आहे। आज ज्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करीत आहोत असे जळगाव जिल्ह्यातील मानव पंथाचे धर्मभूषण विद्वतरत्न ज्ञानभास्कर ब्रह्मविद्याशास्त्राचे गाढे अभ्यासक कैवल्यवासी ईश्वराधिष्ठित पूजनीय श्री बाबूराज दादा तळेगावकर यांचं दुःखद निधन होऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहे। दादांच्या जाण्याने तळेगावकर घराण्यातच नव्हे तर संपूर्ण महाव पंथामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली। दादांच्या आचरणाकडे जर पाहिलं तर दादांची चतुर्विध साधनावर असलेली श्रद्धा, तसेच गुरुवर असलेली विशेष प्रीती, परमेश्वरावर असलेली अत्यंतिक श्रद्धा ही प्रमुख रूपाने आपल्याला पाहायला मिळते। दादा खऱ्या अर्थाने महाव पंथाचे एक प्रकारचे शूर होते।
म्हणून म्हटलेलं आहे, तीर तुपकसे जो लढे सो तो शूर न भये. माया ती जी भक्ती करे सूर कहावे सोय. जो धनुष्याने एवं इतर साहित्याने लढतो लौकिक क्षेत्रामध्ये त्याला तर शूर म्हणतात. पण खऱ्या अर्थाने ज्याला शूर म्हणतात तो शूर म्हणजे ज्याने मायेचा त्याग केलेला आहे, या संसाराचा त्याग केलेला आहे आणि भक्ती मार्गाकडे जो लागलेला आहे तो खऱ्या अर्थाने एक प्रकारचा शूर. कैवल्यवासी ईश्वराधिष्ठित पूजनीय श्री बाबूराज दादांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर बाबूराज दादांनी कैवल्यवासी त्यांचे गुरुजी बालोदकर बाबाजींच्या जवळ विद्या अध्ययन करून त्यांना खऱ्या अर्थाने परमेश्वराची ओळख झालेली होती आणि शास्त्राच्या आधारे त्यांनी खऱ्या अर्थाने परमेश्वराला ते अनन्य शरण गेलेले आहे. कारण की अनुसरल्याचा देव आणि म्हणून अनुसरल्याशिवाय देव प्राप्त होऊ शकत नाही हे त्यांना मनोमनी ठसलेलं होतं. म्हणून त्यांनी अनुसरण घेऊन ते खऱ्या अर्थाने परमेश्वराला शरण गेलेले आहे. आणि म्हणून कैवल्यवासी ईश्वराधिष्ठित पूजनीय श्री बाबूराज दादा तळेगावकर यांनी आपल्या कार्य कालखंडामध्ये अनेक प्रकारचे जीव त्यांनी धर्माला लावलेले आहे. अनेक वासनिक त्यांनी निर्माण केले नव्हे तर अनेक लोकांना त्यांनी संन्यास दिलेला आहे. त्या संन्यासी वर्गापैकी असलेले सर्वांना सुपरिचित असलेले नव्हे तर आज महाराष्ट्रभर जे सर्वांना मार्गदर्शन करत आहेत असे ईश्वराधिष्ठित आदरणीय श्री सागरदादा तळेगावकर हे अनेक शिष्यापैकीही त्यांचे शिष्य आहेत. आणि अशा सागरदादांचं कार्य देखील एक प्रकारचं शब्दातीत आहे. दादा कैवल्यवासी दादा हे ज्ञानाचा तारा होता. अशा या ताऱ्याने अनेक आपले शिष्यवर्गरूपी तारे त्यांनी निर्माण केली आणि दादांनी खरा आदर्श, आपल्या आचरणाचा आदर्श, आपल्या ज्ञानाचा आदर्श, आपल्या भक्तीचा आदर्श, आपल्या वैराग्याचा आदर्श एक प्रकारे समाजासमोर त्यांनी आपल्या आचरणाच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आज दादा आपल्यातून निघून गेलेले असले तरी दादांचा जो ज्ञानरूपी आदर्श आहे, वैराग्यरूपी भक्तिरूपी आदर्श आहे, तो येणाऱ्या पिढीला नक्कीच मार्गदर्शन करणारा आहे, प्रेरणा देणारा आहे. दादा हे आमच्या तळेगाव घराण्यातलं एक वैभव होतं. ज्ञानाचं वैभव होतं, भक्तीचं वैभव होतं, वैराग्याचं वैभव होतं. आणि म्हणून अशा या दादांना कैवल्यवासी ईश्वराधिष्ठित पूजनीय श्री बाबूराज दादा तळेगावकर यांना आमच्या संपूर्ण तळेगावकर परिवाराच्या वतीनं नव्हे तर आमच्या तळेगावकर प्रमुख आचार्यांच्या वतीनं दादांना शत कोटी आम्ही संपूर्ण तळेगावकर परिवार नव्हे तर संपूर्ण वासनिक वर्ग दादांना आम्ही दंडवत करतो. आणि सर्वज्ञ श्री चक्र स्वामी नक्कीच दादांना एक प्रकारचे प्रेम नक्कीच देणार आहे, यात शंका नाही. असो, जास्त न बोलता मी दादांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. येथेच थांबतो. वंदे श्री चक्रधरम, वंदे श्री चक्रधरम, वंदे श्री चक्रधरम. दंडवत. कृष्ण महाराज की जय. म्हणून असा एक दुःखाचा प्रसंग आहे. एक या पंथाला आधारभूत असणारं नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे पंथाची फार मोठी हानी झालेली आहे. धर्मप्रचाराचं आणि प्रसाराचं काम याने आपल्या वयाच्या 50-52 वर्षापर्यंत जे या ठिकाणी केलेलं आहे, खऱ्या अर्थानं त्यांचं ते कार्य अजरामर आहे.
परंतु अजूनही त्यांना आयुष्य मिळायला पाहिजे होतं धर्मप्रचारासाठी, धर्मप्रसारासाठी. परंतु तो मानतो अकस्मात आपल्यामधून ते निघून गेलेले आहेत. ते जरी निघून गेले असेल त्यांनी केलेलं खानदेशामध्ये जे कार्य आहे धर्मप्रचाराचं आणि प्रसाराचं, ते मात्र त्यांच्या रूपानं पाठीमागं चिरंजीव आहे, ते अजर आहे, अमर आहे ते कार्य. आणि आज ज्यांच्याविषयी मी बोलतोय ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी बाबूराव दादा तळेगावकर. माझे एक जवळचे स्नेही होते, एक मित्र होते, माझे हितक्ष होते. भेटणे केव्हा तर प्रेमानं बोलणं व्हायचं, पण कधीतरी असा वेळ भेटीचा यायचा. पण नेहमी ज्यावेळी पाहिजो त्यावेळी हसतमुख असणारे व्यक्तिमत्व होतं. आणि आज ते आपल्यातून निघून गेलेलं आहे. साधनदाता परमेश्वर श्री चक्र महाराज त्यांच्या आत्म्याला सुख शांती प्रदान करू. आपलं जे संविधान आहे, जी अनुभूती आहे, प्रेम आहे, त्या प्रेमाला पात्र करू एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करून माझे दोन जे शब्द आहेत श्रद्धांजलीचे त्याला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. प्रणाम. परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय माझे परमस्नेही ईशाधिष्ठित बाबूरावदादा तळेगावकर यांचं अल्पशा आजाराने अचानक दिनांक 23 मार्च रोजी देहावसान झालं आणि मनाला अतिशय खेद वाटला, दुःख वाटलं. कविवर्य मोरोपंतांनी म्हटलेलं आहे, वाटे चरित्र त्यांचे आपण काही करावया गावे. आदर्श साधकांची चरित्र हे आपणही तरावया गावी या श्रेणीतले बाबूराव दादा होते. त्यांचा आणि माझं खूप स्नेह होतं. वास्तविक त्यांच्या जाण्याने महानुभाव पंथाची अपरिमित हानी झालेली आहे. स्वामींनी सांगितलं धर्माधर तिचे. दादांचा स्वभाव खरंच धर्माला धर देण्यासारखा होता. ते धर्माला धर देत होते, लोकांना परमेश्वर मार्गाचं प्रबोधन करत होते, अनुसरलेल्या नूतन साधकांनाही ते धर देत होते, किंबहुना धर्माच्या प्रत्येक घटकाला ते धर देत होते. असे हे धर्माला धर देणारे दादा अचानक आमच्यातून निघून गेले. त्यांना चतुर्विध साधनाच्या ठिकाणी अत्यंत आवडी होती. मला एक प्रसंग आठवतो की आम्ही जेव्हा उत्तर भारतामध्ये पदयात्रेला निघालो होतो, त्यांना मी फक्त एक फोन केला की आम्हा सर्वांच्या शिदोरीची व्यवस्था भुसावळ रेल्वे स्थानकावर व्हावी. त्याने लगेच त्याचं नियोजन केलं. इतकंच नव्हे तर भोळे सरांच्या माध्यमातून दिल्ली रेल्वे स्थानकावर सुद्धा त्यांनी आमची भोजनाची व्यवस्था केली. अशा प्रकारे सर्व आयामी असं हे व्यक्तिमत्व, चतुर्विध साधनाविषयी आवडी, धर्माविषयी अत्यंत प्रेम, निरूपण शैली आणि लोकांना धर्माच्या ठिकाणी प्रेरित करणं, त्यांचं प्रेम वाढवणं, श्रद्धाभाव वाढवणं, अशा प्रकारचे हे दादा आमच्यातून अचानकपणे निघून गेल्याने आम्हाला खूप दुःख होत आहे. परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर प्रभू त्यांना नक्कीच प्रेम प्रदान करणार आहे. कारण त्यांनी आपल्या धर्मसाधनेमध्ये जे काही धर्माचरण केलेलं आहे त्यांची ती क्रिया परमेश्वराच्या प्रेमाला पुरणारी आहे. आणि म्हणून साधनदाता श्री चक्रप्रभू त्यांना निश्चितच प्रेम प्रदान करणार आहे, यात केळमात्रही शंका नाही. मी या त्यांच्या देहावसानामुळे त्यांच्या परिवाराला जो काही दुःख झालेलं आहे, त्यांच्या परिवारालाच काय सगळ्या पंथाला दुःख झालेलं आहे, त्या दुःखात मी देखील सहभागी आहे. साधनदाता श्री चक्रप्रभू त्यांना प्रेम प्रदान करो अशी मी साधनदात्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वज्ञ विद्यापीठ, महानुभाव साहित्य प्रकाशन आणि महानुभाव आश्रम माळवाडगाव या संस्थांच्या वतीने दादांना मी आदरांजली अर्पण करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कैवल्यवासी परम पूजनीय, परम आदरणीय, श्रद्धेय
श्री बाबूराव दादा तळेगावकर यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस होत आहेत. दादांचा आणि माझा 40 वर्षाचा संबंध. दादांच्या जीवनाबद्दल सांगायचं म्हणजे दादांचं जीवन एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त असलेलं त्यांचं जीवन होतं. त्यांनी ते सत्यवादी होते, धर्मनिष्ठ होते. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक जीव वेदाला, बोधाला, अनुसरणाला घडून पात्र केले. त्याचं विशेष प्रतीक म्हणजे परमपूजनीय श्री राहुल दादाजी तळेगावकर या त्यांचे शिष्य मुंबई महानगरामध्ये एक धर्मप्रचाराचं एक आदर्श कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे शिष्य श्री पूजनीय श्री अर्जुनदास दादा हे एक विद्वान व्यक्तिमत्व त्यांनी घडून तयार केलं. आणि आज दादांच्या जाण्याने जे त्यांना दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी व आमचा सर्व वायदेसकर परिवार सहभागी असून दादांना मी आमच्या सर्व परिवारातर्फे, वायदेसकर परिवारातर्फे भावपूर्ण आनंदाने अर्पण करतो. दादांना निश्चितच श्री चक्रधर प्रभू प्रेमदान देतील. तरीही श्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना मी प्रार्थना करतो की दादांना आपलं प्रेम प्रदान करो. ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी थांबतो. जय श्री चक्रधर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कैवल्यवासी बाबूदादाजी तळेगावकर यांना आज आपल्यातून जाऊन 9 दिवस पूर्ण होत आहे. उद्या 10. एक मानव आश्रम संवत्सरने एक चांगल्यापैकीचा सन्मित्र, धर्माचा ओतप्रोत भरलेला, जिवंत अग्रेसर धर्माच्या बाबतीत असणारा एक निस्पृह साथीदार, जेव्हा केव्हा परमार्गाचा विषय, दानधर्माचा विषय, भजनापूजनाचा विषय आहेत तेव्हा अगत्यानं ते आपल्या स्वतःकडून किंवा आपल्या जे काही परिवारजनांकडून अगत्याने आवर्जून ते परमार्गाच्या ठिकाणी क्रिया करण्याचा वाहो त्यांना जोडायला लावला. अनेकांना त्यांनी धर्मी लावलं. स्वतः धर्म आचरण करत असताना अनेकांना त्या रस्त्याने जाण्यासाठी. हिंसाविषयीचा त्यांचा कटाक्ष फार बारीक होता. झाडा रोप वगैरे यात ती अगदी छोट्या छोट्या हिंसेबद्दल सुद्धा अति दक्ष असा धर्मातला हा जो महत्त्वाचा गुण. तसेच विकाराबद्दल त्यांच्याबद्दल बोलायचं तर ते अगदी निस्पृह व्यक्तिमत्व होतं. पद्मपत्र मीमांसा अशा पद्धतीचं. आणि विकल्पाच्या बाबतीत त्यांचा फार मोठा कटाक्ष होता. अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये त्या बारीक प्रत्येकाला ते या गोष्टीची जाण देत असत. आणि त्यांच्यामुळे अनेक जीव धर्मी लागले. अनेकांना ते वेदाला, बोधाला, अनुसरणाला निमित्त झाले. अशा या परमस्नेही धर्महितक्ष स्नेही सुहृदाचं अचानक आपल्यातून जाणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला विशेष प्रकारचं दुःख त्यांच्या जाण्यानं होणं हे साहजिक आहे. परिवाराला तर नक्कीच आहे. आणि म्हणून मानवा आश्रम संवत्सर त्या परिवाराच्या दुःखात सामील होत असताना त्या साधनदात्याच्या श्रीचरणी नम्र प्रार्थना करतो. तो त्याच्या गुणाने, त्याच्या क्रियेने तो त्या परमेश्वराचं पद प्राप्त करेलच. तरी आमची सुद्धा सद्भावना आहे त्या साधनदात्याने त्यांना आपलं प्रेमदान देऊ, आपल्या श्रीचरणी ठाव देऊ ही नम्र प्रार्थना त्या श्रीचरणी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कैवल्यवासी बाबूदादा तळेगावकर यांच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीने आम्ही त्यांची गुणोपकार आठवीत
आणि त्यांच्यातल्या गुणवैशिष्ट्यांचं मूल्य जोपासण्याच्या पवित्र भावनेमध्ये आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आहोत की त्यांचा तत्वनिष्ठपणा, प्रसंगी आपल्या मुद्द्यापासून कुठलीही तडजोड न करता जीवन जगण्याची ईश्वरनिष्ठा आणि त्यातही एखाद्याने एखादं शाश्वत सत्यमूल्य समजून सांगितलं तर तेवढ्याच आत्मीयतेने आणि ईश्वरनिष्ठेने माझं ते खरं म्हणण्याच्या ऐवजी खरं ते माझं म्हणण्याची प्रवृत्ती, हा त्यांचा स्थायी भाव आम्हाला गुणोपकाराच्या निमित्ताने आठवणीत राहील. परमार्गाचं अवंचकपणे भजन पूजन करणे आणि जिथे समाज हित आहे तिथे आपला व्यक्तिगत कुठलाही मुद्दा दुय्यम दर्जाचा मानून ईश्वर प्राप्तीचाच ध्येय जीवनामध्ये जोपासणे, याचा प्रत्यक्ष प्रत्यय सागरदादा यांच्या रूपाने आपल्यासमोर प्रस्तुत आहेत. मध्यंतरीत वर्ष 6 महिन्यापूर्वी गुरु शिष्यांचा एक पवित्र आत्मानुभव या परमार्गाला आदर्श म्हणून त्यांच्या रूपाने जीवनात लक्षात राहील. आम्ही ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो की त्यांना परमेश्वराने आपलं कैवल्यपद प्रदान करो. धन्यवाद. आपल्यातून जाऊन आज 10 दिवस झाले. बाबूदादा हे धाडसी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा माझा परिचय आमचे गुरुवारी कैवल्यवासी श्री आष्णाख्य बाबा यांच्या समूहामध्ये भाडोदला आम्ही गेलो. त्यावेळेस त्यांचा माझा खरा परिचय झाला आणि त्यावेळेस बाबा नवगाव लीला दर्शन हे पुस्तकाचं लिखाण करत होते. मग बाबांचा स्वभाव असा होता की काही लिखाणामध्ये काही चूक झाली का त्यावर चिठ्ठी चिटकवायची आणि नवीन अक्षरामध्ये लिहायचं. मग त्यावेळेस त्यांना थोडासा वेळ मिळाला की बाबा ते पुस्तकाचं जे काव्य करत असताना काव्य करण्यामध्ये वेळ हा मिळाला त्यावेळेस ते काव्य करायचे. मग असं त्यांनी काही काव्य करत असताना अनेक ठिकाणी त्या चिठ्ठ्या चिटकवलेल्या बाबूदादांनी बघितल्या. मग ते म्हटले, बाबा म्हटले तुम्ही जर आज मुक्काम करत असाल तर मी उद्या हे सविस्तर चांगल्या प्रकारचं तुम्हाला मी लिहून देईन. बाबा म्हटले काही हरकत नाही. आणि मग बाबा आमचा मुक्काम त्या ठिकाणी झाला. मग दादांनी चांगल्या अक्षरामध्ये ते नवगाव लीला दर्शन या काव्यरूपी जो छोटासा ग्रंथ बाबाने लिहिला त्याचं ते व्यवस्थित लिखाण त्यांनी करून गेलं. मग त्यावेळेस त्यांची चिकाटी दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचं आपल्या ठिकाणी जो गुण आहे तो अनेकाच्या ठिकाणी उपयोगात पडण्याचं जे काही पाहण्यामध्ये आलं. त्यानंतर त्यांच्या आमच्या पुन्हा भेटी होत गेल्या आणि मग गरुडला जे महावाक्य बाबांचं लागलं त्या महावाक्यामध्ये ते आम्ही जवळ होतो. आणि मग त्यांच्या गावाचा जो एक पदार्थ होता ज्याला ते पेढ्यापैकी तरी हे मग त्यावेळेस अशा पुड्या त्यांनी बांधून आणल्या. आणि कधीही कोणी कुठं प्रसंग जर अधिकरणाच्या भेटीचा प्रसंग येत असेल त्यावेळेस ते त्या पुढे आपल्या बांधून आणायचे आणि प्रत्येकाला आपण ते भेट द्यायचे. कलाकंद त्यांच्या त्या गावाचा प्रसिद्ध होता. आणि मग असं ते कलाकंद वगैरे साधूला भेटीला आले म्हणजे पदार्थ घेऊन यायचे. आणि असा त्यांचा तो मोठ्या अधिकरणाच्या सन्निधी झालं. त्यांची जी काही सेवा होईल ती सेवा
करणं हा त्यांचा गुण होता. त्यानंतर शेवट त्यांचा आमचा योग तांदळवाडीला आला. कोरोनामुळं मी 4 महिने आश्रम पूर्ण बंद केला होता, कोणी येत नव्हतं. आणि नंतर थोडंसं कोरोना हा कमी झाला आणि मग त्या काही भुसावळच्या काही पंक्ती, काही बाहेरगावच्या काही पंक्ती त्या ठिकाणी आल्या आणि मग त्यांनी स्वतःची पंगत, परिवाराची पंगत अशा त्या मार्गाला चांगले भजले पुजले आणि हा अचानक जो प्रसंग अनुभवाला आला, हे दुःख वाटलं. तर मग आता आम्ही प्रत्यक्षरित्या तर काही त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण समजल्यानंतर आपली भावना आपण काहीतरी व्यक्त करावी म्हणून हे मला सागरदादांनी कल्पना दिली. आणि मग या गुंफेमध्ये स्मरणानिमित्ताने आम्ही आलो आणि मग हे दत्तात्रयाचेच भक्त आणि त्यांना श्रद्धांजली ही गुंफेमध्ये असताना वाहण्याचा योग आला. म्हणजे हा एक योग समजायचा. तरी दत्तात्रय महाराज त्यांना आणि आमचे भगवान चक्रधर स्वामी त्यांना प्रेमदान देऊ एवढी त्यांच्या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावाच्या दुष्परिणामाचे तीव्र धक्के पंथ अनुभवित असतानाच दिनांक 23 मार्च रोजी कैवल्यवासी आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री बाबूराज दादाजी तळेगावकर यांच्या अनपेक्षित निधनानं पंथाला पुन्हा एका धक्क्याला सामोरे जावं लागलं. एक सोज्वळ व्यक्तिमत्व, सर्वांच्याच आदराला प्रेमाला पात्र असलेले हे व्यक्तिमत्व अनपेक्षितपणे आपल्यातून निघून गेलं. दादा तसे मनानं अत्यंत निर्मळ, त्यांच्या बोलण्यात जरी स्पष्टता होती, परखडता जाणवत होती, तरी त्यामागे मात्र काही वास्तवाची आससुद्धा होती. आणि त्या जाणीवेतूनच ते तेवढ्या तीव्रतेने आपल्या भावना व्यक्त करीत असत. त्यांची दिनचर्या, त्यांची दैनंदिनी प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या सिद्धांताला पूर्णपणे अशी अनुसरलेली होती. माझे आणि दादांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि या संबंधाला अधिक दृढता येण्याचं आणखीही एक कारण असं होतं की दादांच्या मातोश्री कैवल्यवासी तपस्विनी इंदिराबाई शेवलीकर ह्या माझे गुरुवर्य कैवल्यवासी श्री महाराष्ट्र अधिकरण महदाचार्य श्री मोठे बाबा शेवलीकर यांच्या त्या शिष्या होत्या. या आईंनी पैठणमध्ये माझ्याजवळ बराच काळ घालविला आणि त्यानिमित्तानं बाबूराज दादांचं नेहमी पैठणला येणं जाणं असायचं.
यातून हा सहवास दृढ होत गेला. एक मनमोकळा स्वभाव, आल्यानंतर कुठला तरी शास्त्रार्थ, धर्मवार्ता याचाही थोडासा व्यासंग, असं हे एक धर्मशील व्यक्तिमत्व आज आपल्यातून अनपेक्षितपणे निघून गेलं. हा धक्का जसा आपणा सर्वांना जाणवतो तसाच तो दादांचा निजी परिवार, दादांचे सत्शिष्य पूजनीय श्री राहुलदादा उर्फ सागरदादा तळेगावकर आणि दादांचा निजी परिवार या सर्वांनाच दादांच्या अनपेक्षित जाण्यामुळं जे पोरकेपण जाणवणार त्याची ती तीव्रता, तो क्लेश, ते दुःख सहन करण्याची साधनदाता स्वामी श्री चक्रधर महाराज त्यांना शक्ती प्रदान करू आणि आदरणीय दादांना आपले प्रेमाचे दाय पसाय देऊ. या सद्भावनेसह मी आचार्य श्री हंसराज महानुभाव आश्रम बदनापूर, श्री महानुभाव दत्त मंदिर पैठण, समस्त शेवलीकर तथा धाराशिवकर परिवाराच्या वतीनं व अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यामुळे शोक संदेश. कैवल्यवासी बाबूराव दादाजी तळेगावकर हे तरुण, तडफदार, कर्तव्यदक्ष आणि धर्मपरायण संत होते. यांच्यामुळे बऱ्याच लोकांना धर्मश्रवण घडलं. काही वेदाला, काही बोधाला, तर काही अनुसरणाला पात्र झाले. दादाजी स्वभावाने अत्यंत कडक होते. त्यांच्या एका शिष्याने पान खाल्लेलं सुद्धा त्यांना पटलं नाही. ते त्याला रागवले. थूक थूक, यापुढे कधी पान खाताना दिसायला नको. एका गृहस्थ शिष्याला सुद्धा असं कठोर शासन करणारं हे व्यक्तिमत्व होतं. साधनदाता स्वामी श्री चक्रधरजी त्यांच्या आत्म्यास चिर शांती प्रदान करो, ही स्वामीचरणी प्रार्थना. कै बाबूदादा तळेगावकर यांचा आज 10व्याचा कार्यक्रम आहे. शोक संदेश. ते अतिशय धार्मिक व्यक्ती होते. धर्म आचरणामध्ये बिलकुल त्यांची हायगाई चालत नव्हती. याशिवाय ते करारी स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ते असे कसलंही खपून घेणारे असे माणसं नव्हते. त्यांनी अनेकांना वेदा बोधा अनुसरणाला लावले, सहायता केली, मदत केली, निरूपण केले आणि त्यांनी आपलं कर्तव्य यथाविधी यथावकाश त्यांनी पूर्ण केलेलं आहे. असे ज्या व्यक्ती असतात ते परमेश्वराच्या प्रेमालाच पात्र होणारे असतात. साधनदाता श्री चक्रधर स्वामी त्यांना प्रेमदान देव, आपल्या श्रीचरणी ठाव देव, एवढीच नम्र विनंती करून माझा शोक संदेश इथेच थांबवितो आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.